नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोजचं जेवण वेळेत हो किंवा न हो, औषधं मात्र आपण वेळेत घेतोच. खरंच अनेकदा विचार येतो मनामध्ये की विना औषध निरोगी आयुष्य आपण जगू शकतो का? याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ श्री स्वागत तोडकरजी. सगळ्यात आधी पण त्यांचं स्टुडिओत स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. निसर्गोपचार ही खरी भारताची संस्कृती परंपरा, मात्र काळाच्या ओघात जणू आपण हे सगळं विसरत चाललोय. मात्र या सर्वांची आठवण करून देण्याचं काम, निसर्गाशी आपल्या प्रत्येकाला जोडण्याचं काम हे तोडकर संजीवनी अगदी अहोरात्र करतं. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रानं गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गोपचार आणि आयुर्वेद याच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन केले. अनेक असाध्य आजारांवर रामबाण ठरतील अशी औषधं तयार केली आहेत. अनेक त्रस्त रुग्णांना पूर्णतः बरं सुद्धा केलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशात सर्वत्र निसर्गाचा आणि निसर्गोपचाराचा प्रचार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून केलं जातं. आणि तोडकर संजीवनीच्या माध्यमातून विविध केंद्रांवर मसाज थेरपी सुद्धा केली जाते. चला तर मग विना औषध आरोग्य नेमकं कसं काय आपण सुदृढ ठेवू शकतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चर्चेला सुरुवात करूया. औषधा विना आरोग्य खूप महत्त्वाचा विषय आणि प्रत्येकाला खरं हे एक स्वप्नवतच आहे की खरंच असं शक्य आहे का की औषधाविना आरोग्य हे खरंच होऊ शकतं का? आता मुळात ही संकल्पना काय सांगू शकाल का? औषधाविना आरोग्य म्हणजे औषधं न घेता माणूस 100 वर्षे निरोगी राहिला पाहिजे, जगू शकला पाहिजे. खरं सांगायचं तर हे शक्य आहे. पूर्वीच्या काळी शक्य होतं. पूर्वी रोग कमी होते आणि पूर्वी खरं सांगायचं तर माहिती कमी होती, रोगांच्या बद्दलची माहिती कमी होती. पूर्वी वैद्य असायचे. वैद्य सगळ्यात जास्त पहिले लक्षणं बघायचे, सिम्पटम्स काय आहेत का बघायचे. एखादा आजार जर असेल, पूर्वी काय तपासण्या केल्या जायच्या नाहीत. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीला तपासणे, आणि या तपासणीत नाही सापडलं तर पुढची, ते नाही सापडलं तर त्याच्या पुढची तपासण्या भरपूर आलेल्या आहेत. लोकांनी कराव्यात तपासण्या, नाही असं नाही, पण ते जास्त करून डोक्यात न ठेवता आपण निरोगी राहावं असं मला वाटतंय. लक्षण असतील तरच आजार मान्य करा, नाही तर करू नका असं मी स्पष्ट सांगेन. प्रत्येकाला, सगळ्यांनाच सांगेन. लक्षणं नाहीत, काही नाहीत, नि शुगर मात्र 250 दिसते, तर खरंच तुम्ही ह्या गोष्टीवरती विचार करावा. प्रत्येकाच्या हाताची 5 बोटं सुद्धा सारखी नाहीत. परमेश्वरानं दिलंय, प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. शरीर हे प्रत्येकाच्या व्यक्ती तितक्या प्रकृती केलेल्या आहेत परमेश्वरानं. सेम टू सेम नाहीत केलेलं प्रत्येकाचं. तर हे आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, एक मिनिमम मॅक्झिमम जे काय आहे ते आपल्या बॉडीमध्ये असायला पाहिजे, पण थोडं कमी जास्त असेल तर त्याच्यावर विचार करून रात्रभर जागरण करून काही होत नाहीत. खरं सांगायचं तर ह्यानं आरोग्य बिघडतंच. वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे. खाणं एकपट आणि व्यायाम दुप्पट, ह्या जर गोष्टी केलात तर तुम्ही 100 वर्षे निरोगी जगू शकता. औषधाविना आरोग्य हे जे आहे तर हे असंच आहे. औषधं आज प्रत्येकाला काय वाटतं की मला औषध घ्यायला पाहिजे, मला ही गोळी घ्यायला पाहिजे, मला शुगरची औषधं घ्यायला पाहिजेत. हे तर खरं सांगायचं तर इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेल्यात ह्या सगळ्या गोष्टी? इतर प्राण्यांना बघा की तुम्ही विचार करा की कधी कावळ्यानं गोरं होण्यासाठी क्रीम लावली आहे का? त्यानं काय बदल केला आहे का? कुठल्या प्राण्याला आज शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, किडन्या फेल कुठल्या प्राण्याच्या गेल्यात सांगा? आहे का? क्रिएटिन लेवल चेक केलं आहे का प्राण्यांचं? हे ते नैसर्गिक आयुष्य जगतात, त्या तपासण्या करत नाहीत. आणि त्यांना खरंच आयुर्वेद माहिती आहे, त्यांना खरंच निसर्गोपचार माहिती आहे. आपला हा भारत देशाचा असून आपल्याला हे माहिती नाही. ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलं आहे हे आपण वाचत नाही. हे वाचन करा आणि औषधाविना आरोग्य तुम्ही जगावं, ही संकल्पना आम्ही तोडकर संजीवनीच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणलेली आहे. आणि औषध न घेताच आपण 100 वर्षे जगू शकतो. पूर्वीच्या काळी खूप मोठमोठी युद्ध व्हायची, काय काय व्हायचं, त्यावेळेस कुठं औषधं घ्यायची, त्यावेळेस झाडपाला असायची, त्यावेळेस लोकांचं आरोग्य होतं. आता आमचे तानाजी मालुसरे बसल्या बैठकीला बोकडं संपवायचे, एवढं खाणं असायचं. मग त्यांना त्यांच्या ताकदीनुसार, त्यांच्या याच्यानुसार, त्यांच्या शरीरात घटक असणार ना, त्यांनी शुगर चेक केली असेल का कधी? त्यांनी बीपीचा त्रास आहे म्हणून कधी सांगितलं असेल का? पूर्वी लोकांना दम लागत नव्हता का? पूर्वी लोकांना त्रास होत नव्हता का? पूर्वी खूप काय होतं. पूर्वी कसं होतं, पैसा कमी होता पण लोकांच्याकडे समाधान होतं. आज पैसा जास्त आहे पण लोकांच्याकडे सुविधा जास्त आहेत, तरीसुद्धा लोकांच्याकडे समाधान राहिलेलं नाही. त्यामुळे स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. किती म्हणजे मोठा असला तर औषध खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. हे थोडंसं कुठेतरी संकल्पना बदलली पाहिजे. आणि पूर्वीचं जे आहे आपल्या भारत देशाचं जे आहे की विदाऊट मेडिसिन लाईफ, तर हे आपण आणलं पाहिजे, जगलो पाहिजे. आणि औषधाविना आरोग्य म्हणजे कसं आहे, औषधच नाहीत तर औषधांच्या बदली आपण आपल्या वनस्पतींचा वापर करू शकतो, उपयोग करू शकतो. परमेश्वरानं खरंच खूप अशा चमत्कारिक वनस्पती दिलेल्या आहेत. आणि आमच्या इकडे तुम्ही जर गगनबावडा साईडला जर आलात तर तुम्हाला गगनबावडा असो किंवा म्हणजे सह्याद्रीचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय सह्याद्रीचं हे जे घेतलेलं आहे किंवा सह्याद्री आपला जो आहे, तर ह्या सह्याद्रीमध्ये चमत्कारिक वनस्पती आहेत. खरं सांगायचं तर म्हणजे
साप चावल्यानंतर सुद्धा पूर्वी बघा की एखाद्या मंदिरात न्यायचीत आणि त्याला झाडपाला खायला घालायचीत. किती विषारी साप असेल तर त्याचा विष उतरून जायचं. आता साधं सांगायचं झालं तर तुम्हाला विंचू चावल्यानंतर सफरचंद खाल्लं की विंचूचं विष उतरून जातं. आपल्याला मधमाशी चावली किंवा एखादी बघा ती गांदेल माशी म्हणतात, तर अशी माशी किंवा कुठलाही कीटक असू दे चावल्यानंतर जिथं डंक मारतो ते तर लिंबू घ्यायचं, त्याच्यावर मीठ टाकायचं आणि ते चोळायचं. तिथलं त्याचं जे इन्फेक्शन असतं, विष असतं, हे सगळं उतरून जातं. तिथली सूज उतरून जाते. तिथं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा तिथं जखम राहणे, ती जखम बळवणे, हे सगळे प्रकार त्या लिंबू आणि मिठातून निघून जातात. डोकं दुखायला लागलं तरी बघा चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं आणि 30 सेकंद फक्त शांत राहायचं. 30 सेकंदांना अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्या अशा खूप साऱ्या उपचार पद्धती आहेत. हे सगळे साधे साधे नुसके आहेत. हे सगळे आपल्याला हे कुठं औषधं कुठं आहेत? सफरचंद हे औषध आहे का? मीठ हे काय औषध आहे का? आपण लिंबू औषध आहे का सांगा? हे ह्याच्यातून आपण बरं होत असताना आता बीपीचा त्रास, लसूण पाकळी खाल्ल्यानंतर बीपीचा त्रास कमी होतो. म्हणजे जे दम लागणे प्रकार आहेत किंवा जे तुम्हाला थकवा जाणवतो, सर्क्युलेशन नीट चालत नाही, कोलेस्ट्रॉल वाढलं, हे सगळ्या गोष्टी हिंग आणि लसूण मिक्स करून खाल्ल्यानंतर हे लगेच तुम्हाला 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट यायला लागेल, त्याचा गुण दाखवायला लागेल. अशी सगळी म्हणजे चमत्कारिक आहेत, सगळं चमत्कारिक आहे. आणि हा आपल्याला इझी अवेलेबल होणार आहे, सहज. पोट कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग करू शकता. गॅसेस कमी करण्यासाठी आपल्याला वेलदोड्याचा उपयोग होतो. असं प्रत्येक दात मजबूत करण्यासाठी लवंग आहे. सगळे प्रकार म्हणजे शरीरात उष्णता जास्त झाली तर आपण ह्याचा कडुलिंबाच्या पानाचा उपयोग करू शकतो. म्हणजे स्वयंपाकघरात हळद आहे, जखम, आल्सर वगैरे कमी होण्यासाठी, मूळव्याध कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही लिंबू आणि सैंधव मिठाचा उपयोग करू शकता. खूप सारे इलाज आहेत जेणेकरून सीताफळीची पानं आहेत जे खाल्ल्यानंतर परत उष्णता कमी होऊन आपल्याला व्यवस्थित म्हणजे जे शुगर म्हणतो ना, तर ती कमी येण्यासाठी फक्त थोडा व्यायामाची जोड असली ना तर तुमच्या शरीराला सगळं व्यवस्थित होते. माझं नेहमी सांगणं असतं की खाणं एकपट, व्यायाम दुप्पट. हे जर केलात, व्यायाम जर तुम्ही कंटिन्युटी ठेवलात, आता कसं आहे की आरामदायी सोप्यावर बसणे, गाडीत बसणे, गाडीवर बसणे, चालणं कमी झालं लोकांचं, जिना चढणं कमी झालं, लिफ्ट आली, घरामध्ये फॅन आले, फॅन निघून आता AC आले, हे जे सगळ्या ज्या सुविधा वाढलेत तर ह्याचा थोडासा कमी उपयोग करून घ्या म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि औषधाविना आरोग्य हे आपण जगलोच पाहिजे. औषधं न घेता म्हणजे कुणाचीही असू द्यात, थोडी कमी करूया. आणि जर घ्यायचंच असेल तर तुम्ही आयुर्वेदिक घ्या, कुणाचंही घ्या, पण आयुर्वेदिक घ्या. निसर्ग उपचार जास्त करा जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. आपल्याला कुठल्याही औषधाची गरज लागता कामा नये. परमेश्वराला आम्ही नेहमी मित्र हात जोडून सांगत असतो. माझ्या इथं जे लोक येतात, म्हणजे तसं लाखो लोक येतात माझ्या इथं OPDला, पण मी सगळ्यांना पहिल्यांदा सुरुवातीला नमस्कार करतो आणि परमेश्वराच्या चरणी आम्ही तिथं प्रार्थना करतो की परमेश्वरा आम्हाला नको 100 वर्षाचा आयुष्य, 80 वर्षाचं दे, 20 वर्षे कमी कर, पण 80 वर्षात आम्हाला कुठली एकही औषध घ्यायची वेळ येऊ नये. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर 100% तुम्ही निसर्गोपचार केंद्र तोडकर संजीवनीला एकदा तरी भेट द्या. बस तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं आणि निरोगी होऊ शकतं. औषधाविना आरोग्य ही संकल्पना आम्ही जे काढलेलं आहे, तर औषध न घेता माणूस हा जगू शकतो. इतर प्राणी पक्षी जगतात, मग मनुष्य प्राणी ह्या पृथ्वीवरती वेगळा काय आहे? औषध उपचारच नाही तर कुठल्याही येणाऱ्या रुग्णाची मुळात ही मानसिक शक्ती वाढवण्याचं काम हेच तोडकर संजीवनी या निसर्गोपचार केंद्रामध्ये केलं जातं. आणि म्हणून आजार कुठलाही कितीही गंभीर असाध्य का असेना, रुग्ण हमखास बरा होणार हे मात्र निश्चित असतं. तर अशाच पद्धतीने तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेल्या रुग्णाचं मनोगत ऐकूयात. मी विमल वसंत शिंदे. पहिल्यांदा मला तोडकर सरांचं यूट्यूबवर मी प्रोग्राम ऐकत होते. त्यावेळी त्यांनी डोक्यावरचं विलाज काय सांगितले, आणखी पित्ताचे. मी घरगुती उपचार केले. शेवटी इथे डॉक्टरांनी येऊन भेटले. तिथं मला औषधोपचार मी घेतला, म्हणजे पित्ताचा त्रास थांबला, आणखी डोकंदुखी थांबलं. तर इथं आल्यानंतर इथली लोक फार आपुलकीने आपल्यासोबत बोलतात, चांगलं म्हणजे मार्गदर्शन पण करतात. शिवाय माझ्या मुलगीला चिकनगुन्याचा त्रास होता. 2 वर्ष आम्ही डॉक्टरांना दाखवत होतो, पण कमी आलं नव्हतं. नंतर मग इथं आम्ही आलो आणि इथले औषधोपचार चालू केले. 3 डोस पूर्ण केले आम्ही आणि चिकनगुन्या पूर्ण बरा झाला तिचा. शिवाय मला कसं कानाचा पडदा फाटलेला होता, तर सरांचं यूट्यूबवर मी ऐकलं होतं की ऊसाचा रस, ऊस काय भाजायचा, त्याचा रस काढायचा आणि त्यात 2 ते 3 मध टाकून कानात 3 दिवस घालायचा
रात्री झोपताना कानात 2 थेंब घालायचं आणि कापसाचा बोळा घालून झोपायचं 3 दिवस. तर आजपर्यंत 3 वर्ष झाले माझा कान दुखलेला नाही. पण कानात थोडं वारं गेले कान दुखत होता, तर कान माझं थांबलेलं आहे. आणि आता मी महिला फाउंडेशनमध्ये पण भाग घेते. आता माईंची माझी भेट झाली, मला खूप छान वाटलं. माई म्हणजे मला साक्षात आई म्हणजे वाटली आता सध्या. आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. औषधोपचार चांगले करतात आणि आपले कसं बिगर ऑपरेशनशिवाय पण पूर्ण निकोप आजार आपले होतात. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. औषधाविना आरोग्य या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ श्री स्वागत तोडकरजी. चला पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात. तुम्ही खूप छान पद्धतीने आतापर्यंत सांगितलं. अगदी डोकेदुखी, सर्दी, खोकला या छोट्या छोट्या आजारांना तर औषधाची गरजच नाही. तुम्ही सांगितलेले हे जे निसर्गोपचार आहे ह्याचा जर अवलंब केला तर मग आपोआप बरे होऊ शकतो. पण हे झालं छोट्या आजारांचं. आता थोडेसे जे मोठे गंभीर आजार आहेत त्याच्यावर पण मग निसर्गोपचार अशाच पद्धतीने काम करतील का? हो, करतात ना. का नाही करू शकणार? कारण निसर्गात सगळ्या गोष्टी आहेत. निसर्ग इतकी ताकद आहे का कुणाकडं? म्हणजे माझ्याकडे तर नाही बाबा. कारण निसर्ग खूप ताकदवान आहे हो. आणि हे आजार खूप छोटे छोटे आहेत. खरं सांगायचं तर काय झालं आहे की आज आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण इलाज करत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्यामुळेच मोठं आजार होत चाललेत. तर हे खाणं नाही, व्यायाम नाही, त्यामुळं मग शुगर, BP हे पुढं कॅन्सर वगैरे, उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायचं नाही, जाणार ना कॅन्सरकडे जाणार ह्या गोष्टी सगळ्या. हे मोठे जे आजार आहेत तर हे थायरॉइड असू दे, कॅन्सर असू दे, तुमचं BPचा त्रास असू दे, शुगर असू दे, अन्य म्हणजे बरंच आहे आता प्रोस्टेटचं वगैरे वयस्कर लोकांना. ही छोट्या छोट्या गोष्टीतून काय करतात की मानसिकता आपली बिघडत चाललेली आहेत. आणि मानसिकता जशी तुमची स्ट्रॉंग होत जाईल तसे आजार कमी होत जातात. हे तितकंच खरं आहे. आणि खरं सांगायचं तर त्याच्यातून बऱ्यापैकी मी परत पूर्वी म्हणजे मागील एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की पूर्वी युद्ध व्हायचे, त्यावेळीसुद्धा लोकांच्यावरती ते उपचार व्हायचे ना. म्हणजे तलवारी लागलेल्या असायच्या, काय काय झालेलं असायचं. पूर्वी पक्षघात म्हणजे लकवा वगैरे ह्या गोष्टी असायच्या पूर्वी पण त्याच्यावरती सुद्धा मात केली जायची, त्याच्यावरती सुद्धा उपचार केले जायचे. मेलेला लक्ष्मण त्यांना जिवंत करण्यासारखी ताकद निसर्गात आहे. मग हे तुमचे बाकीचे आजार काय तुम्ही घेऊन बसलाय? फक्त काय करायचं आहे की हल्लीचं जे आहे ते थोडंसं अडचणी, आपण जे म्हणतो ना की नाही हो मला अडचण आहे, मला असं आहे, मला तसं आहे, अमुक आहे तमुक आहे, हे डोक्यातून काढलं तर निसर्गोपचार खूप छान काम करू शकतो. आज मानसिकतेवरतीच खरं खूप डिपेंड आहे. म्हणजे अडचणी नव्हत्या कोणाला, अडचणी नाहीत कोणाला. राजासुद्धा अडचणी येतात. राजा असला, पैसा असला तरी त्यालासुद्धा अडचणी आहेत. पण त्याच्याकडेच बघत बसलो तर मग मात्र कोणती निसर्गोपचार पद्धतीच काय, तुम्ही कोणत्याही पॅथीमध्ये जरी गेलात तर तुम्ही स्ट्रॉंग नसाल तर डॉक्टर काय परमेश्वर नसतात. तुम्ही जर समजा तुम्ही मनानेच खाचलेला असाल तर कोणतीही पॅथी काही काम करू शकत नाही. आणि तुमचं मन जर स्ट्रॉंग असेल तर मग कोणती पॅथी कशाला पाहिजे? निसर्गोपचारच बास आहे ना. मग हे लक्षात ठेवून काम करायला लागतं. आणि निसर्गोपचारामध्ये तसं बघायला गेलं तर जखमा बऱ्या करणे, म्हणजे आता आमच्याकडे येतात तर गँग्रीन झालेलं असतं बऱ्याच लोकांना. माझ्या इथलं मी तुम्हाला उदाहरणं देईन त्याचं की एक आजीबाई होत्या, तर त्यांना पूर्ण मांडीपासून पाय काढायला सांगितलं होतं. गँग्रीन खूप पकडलं होतं. आणि त्या ज्यावेळेस माझ्याकडे आल्या आणि आल्यानंतर त्या आजीबाईंना, कारण एज पण जास्त होतं, आणि आल्यानंतर त्यांनी असं पाय ठेवल्याबरोबर सगळंच त्यांचं ते म्हणजे निघूनच गेलं. फक्त हाडं शिल्लक राहिली होती थोडी, असंच होतं. आणि त्याच्यावरती मग निसर्गोपचार करत गेलो. साधारण 8 महिने लागले या गोष्टीला, पण 7 ते 8 महिन्यामध्ये त्या आजीबाईंचा पूर्ण पाय कवर झाला. फक्त अंगठा तेवढा गेला, बाकीचं काही त्याचं नाही, ॲज इट इज पाय राहिला म्हणजे सगळा. तर हे निसर्गोपचारामध्ये ताकद आहे. ही खरं सांगायचं तर निसर्गाची देणगी आहे. परमेश्वरानं खूप काही दिलेलं आहे. आज साध्या साध्या उदाहरणातून सांगेन की इतक्या सगळ्या लोकांना ऑक्सिजन मिळतो. एवढी झाडं तोडलीत आपण, काय त्याला म्हणजे गणित नाही किंवा पद्धत नाही राहिली, तर इतकी झाडं तोडलीत तरी इतक्या सगळ्या करोडो लोकांना आज ऑक्सिजन मिळतो. कुठून मिळतोय? कोण देतं? हे निसर्ग देतो, हे वनस्पती देतात. मग ज्या एवढ्या लोकांना जर समजा तयार करायचं असतं ऑक्सिजन, तर किती त्याला रॉ मटेरियल लागलं असतं, आणि ते रॉ मटेरियलसुद्धा निसर्गातूनच आणावं लागलं असतं. दुसरी गोष्ट, याचा खर्च किती आला असता? तुम्हाला 1 रुपया खर्च आहे का आज? ऑक्सिजन जे तुम्ही श्वास घेता सोडता ह्याच्यात तुम्हाला काय खर्च आहे सांगा? निसर्ग सगळा फुकट देतो. निसर्गावरनं तुम्हाला
म्हणजे ह्या वनस्पतींनी तुम्हाला जीवन दिलेलं. आज जे जगतो, आज पाऊस पडतो त्याच्यामुळं पाणी मिळतं. तर पाऊसच पडला नसता तर पाणी आणणार होतात कुठून तुम्ही? 1 वर्ष जर पाणी नाही, पाऊस कमी पडला तरी आपण लगेच दुष्काळ आला म्हणतो. म्हणजे किती, म्हणजे दुष्काळ म्हणजे काळच वाईट आला म्हणतो आपण. तर हे निसर्गाची ताकद ओळखा. निसर्गात छोटे छोटे आजारांवर जसे इलाज आहेत तसे मोठे आजारसुद्धा कुठलेही असू द्यात, तुम्ही फक्त हिंमत ठेवा. तुम्हाला सगळ्या आजारांवरती, म्हणजे किती मोठा आजार असू दे, ऑपरेशन करायला सांगितलं आहे, काय करायला सांगितलं आहे, सगळं. आमच्या इथं लाखो लोक आलेत आणि लाखो लोक बरे पण झालेत. मला न भेटता सुद्धा लोक यूट्यूबवरचं बघून, रील्स बघून, लोकांनी उपचार करून, इन्स्टा वगैरे हे सगळ्या गोष्टी बघून लोक बरे झाले आहेत. उपचार करून करून मोठे मोठे आजार. अहो, जिथे हिंमत आहे तिथं काय कशाचीच गरज नाही. आणि जिथं तुम्हाला वाटते ना तिथं तुम्ही खरंच निसर्गाचा उपयोग करा. थोडं तरी तुम्ही निसर्गाला माना आणि मग बघा सगळ्या उपचार पद्धती आहेत. आणि हे सगळं जे आज आपण म्हणतोय की ॲडव्हान्स आलं, अहो निसर्ग किती ॲडव्हान्स आहे तुम्ही ओळखून जावा आणि मग तुम्ही समजून घ्या की मोठ्या मोठ्या आजारांवरती उपचार हे होतातच आणि होऊ शकतात. फक्त करायची हिंमत पाहिजे. त्याला वेळ द्यावा लागतो. वेळेत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी पुन्हा पुन्हा सांगेन की जेवणाची वेळ म्हणजे तुम्ही औषध घेण्याची वेळ पाळताना तशी जेवणाची आणि व्यायामाची वेळ ठरवा. त्याच्यातून तुम्हाला बराच फायदा होऊन जाईल. आणि निसर्गोपचाराची जर समजा तुमच्या आजाराला जोड दिली, मग BP, शुगर, कॅन्सर, तुमचा कुठलाही आजार असू दे, गँग्रीन असू दे, अन्य थायरॉइड असू दे, तुमच्या गर्भाशयात गाठी असू देत, बरेच आहेत. म्हणजे खूप सारे आजार आहेत. प्रोस्टेट असू दे, सगळे जे आजार आहेत ते तुम्ही निसर्गोपचार पद्धतीने इझीमध्ये कुठेही चिरफाड न करता, शरीराची कुठल्याही प्रकारे दुरावस्था न करता, तुम्ही आदू न होता तुम्ही बरे होऊ शकता. आणि असे बरे झालेले हजारो रुग्ण आहेत आमच्याकडे आणि हजारो लोकांचे आमच्याकडे आज व्हिडिओ क्लिप्स आहेत. मी तुम्हाला ते दाखवू पण शकतो. आणि अशाच रुग्णाचं मनोगत आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात, म्हणजे हे झालं आपल्या थोडे गंभीर असाध्य रोगांबद्दल. ऑपरेशन सुद्धा टाळू शकतो असं एक तुम्ही मगाशी उल्लेख केला. तर खरंच हे शक्य आहे का? आणि मग कसं शक्य आहे? हा, शक्य आहे. पूर्वीच्या, आता कसं असतं की बऱ्याच लोकांना बघा की नी रिप्लेस सांगतात. तर आमच्या इथं आल्यानंतर नी रिप्लेससाठी आम्ही एका दिवसात बऱ्यापैकी त्यांना नाहीच म्हणलं 40-50% एका दिवसात ओके करून देतो. सातत्य जर ठेवलं, साधारण एक 4-5 वेळा जर समजा व्हिजिट दिली, त्या 4-5 वेळा जर ते कसं असतं की पूर्वीच्या लोकांनी जे एक उपचार पद्धती दिलेल्या आहे, त्यात मसाज पद्धती आहे, निसर्गोपचारामध्ये मसाज पद्धती येते. तर त्या मसाज पद्धतीतून आपण काही नसा ठीक बसवू शकतो. त्याचा थोडासा सेटअप बसला की लगेच दुसऱ्यांदा तुम्ही त्याच्या पुढचा सेटअप, असं 3-4 वेळा जर सेटअप आपण बसवला. लोक कसं करतात की ऑपरेशन करायचं, महिनाभर घरात थांबतील, 6 महिने घरात थांबतील, परत लंगडत चालतील, परत त्याच्यावर परत मग तो गुडघा आखडायचा नाही, लांबवायचा नाही, बेड रेस्ट तरी घेऊच नका तुम्ही. आमच्याकडे आल्यानंतर पहिल्याच वेळेत आम्ही जे करून देतो त्याच्यावर बेड रेस्ट नाही आणि काही नाही. जे काय ते डायरेक्ट काम चालू. तुम्हाला त्रास वाटला परत सेटअप बसवू. 3-4 वेळा 5 वेळा जास्तीत जास्त जर सेटअप बसवला तर पूर्वीसारखा तुमचा रिप्लेस करायची काही गरज लागत नाही. ऑटोमॅटिक चांगल्या गोष्टी होत जातात. आणि हे कसं आहे की प्रत्येक गोष्ट बॉडीत तयार होत जाते. म्हणजे कॅल्शियम जे आपल्याला असतं ना, कॅल्शियम गादी फाटले, कॅल्शियम किंवा टेअर झालं, अमुक तमुक जे आहे ना, ते शरीर तयार आपण खातो त्यातून ते तयार होत राहतच ना. फक्त ते जर समजा योग्य त्याचा सेटअप बसवला तर तिथं जातं. नाही जर बसवला तर ते रिप्लेस करून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. तुमच्याकडे त्याला योग्य खाणं आणि योग्य व्यायाम हे जे आमच्या केंद्रामध्ये सांगितलं जातं हे एवढं जरी केलं तर भरपूर फायदा होऊन जातो. आणि आम्ही सेटअप बसवून देतो ना ओके करून. त्याच्यातून असे हजारो लोक आहेत. स्लीप डिस्क असू दे, अजून काय असू दे, असे ऑपरेशन टाळू शकतो. गर्भाशयातल्या गाठीची कितीतरी आज म्हणजे शेकडो महिला आहेत, माता भगिनी आहेत आमच्या, ज्यांचे ऑपरेशन गर्भाशयातली टाळलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. थायरॉइडचे ऑपरेशन, कॅन्सरचे ऑपरेशन, डायलिसिस कमी झालेली, काही लोक बंद झालेली सुद्धा, डायलिसिस बंद केलेली लोकसुद्धा आमच्याकडे आहेत, ज्यांनी स्वतःहून येऊन आम्हाला व्हिडिओ क्लिप दिलेले आहेत. आणि अशा खूप साऱ्या लोकांना आपण निसर्गातून बरं करू शकतो. तोडकरी संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेले जे रुग्ण आहेत त्यांचा अनुभव आपण आता पुन्हा ऐकणार आहोत. नमस्कार. मी तर खरं तर नाही तर कंबर आणि एक पाय माझा खूप दुखतो, त्यासाठी आले. गेले 1.5 वर्षांपासून मी खूप डॉक्टरांना भेटली आहे. खूप ॲलोपॅथी, ऑस्टिओपॅथी, होमिओपॅथी खूप काय ट्राय केलं आहे. पण 1-2 दिवस बरं वाटतं आणि परत त्रास चालू होतं. आज ना मी 8 तास प्रवास करून आल्यानंतर मला तर बसायला येत नव्हतं.
इथला खरं तर स्टाफ पण खूप चांगला आहे, खूप हेल्प केली मला. आणि सरांना भेटल्यानंतर मला 10-15 मिनिटांच्या मसाजनंतर मी आता व्यवस्थित चालू शकते, पळू शकते, बसू पण शकते. आणि 1.5 वर्षातनं मी आज पहिल्यांदा एवढं रिलॅक्स बसू शकते, बोलू शकते. एवढं मला टेन्शन यायचं, एवढी माझी कंबर दुखायची. सगळे डॉक्टर बोलायचे की ऑपरेशन करायला लागेल. खरं तर मला दुखण्यापेक्षा भीती जास्त होती की मला ऑपरेशन करायला लागेल. पण आत्ता मला असं वाटतं की ऑपरेशनची गरज नाही आणि उद्या जाताना पण मी व्यवस्थित जाईल. घरी जाऊन घरी पण एवढे सगळे आनंदी होतील ना की पोरगी जाताना रडत बसता येत नव्हतं अशी गेली होती आणि आल्यावरती पळत चालत हसत येते हे सांगून. मी खरं सांगेल की म्हणजे मनापासून मी खरं सांगेल की ते ना स्टाफ पण चांगला आहे आणि सरांची ट्रीटमेंट एवढी भारी आहे ना, मला एवढी आवडली ना की मी स्वतःहून सगळ्यांना सांगेल की तुम्ही खरंच इकडे या, एकदा हे ट्राय करा. बाकी काही करत बसण्यापेक्षा ना इथूनच सुरुवात करा. मी तर सगळ्यात शेवटी इकडे आले, पण तुम्ही सुरुवातीपासून या. बाकी जास्त काही करायची गरजच नाही पडणार, एवढी छान ट्रीटमेंट आहे सरांची. तर आपण तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये रुग्ण आल्यानंतर कसं त्यांचं आयुष्य बदललं हे जाणून घेतलं आणि खरोखरच औषधाविना आरोग्य, उत्तम आरोग्य हे शक्य आहे हे मला वाटतं आत्ता हा पूर्ण आपण जो ही चर्चा आहे ही ऐकल्यानंतर तुम्हालाही पटलंच असेल. पण आता खरं तर थोडंसं सर वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबायची. पण आपल्या प्रेक्षकांना मला पुन्हा सांगायचं आहे की ही चर्चा या एपिसोडपुरती आपण थांबवतोय, पण पुढच्या भागामध्ये मात्र पुन्हा आपण ही चर्चा करणार आहोत. आपण पुन्हा एकदा स्वागतजी यांना विनंती करूयात की पुढच्या एपिसोडमध्ये या, ही चर्चा मला पुन्हा तुमच्यासोबत करायची. आणि पुढचा एपिसोड आहे त्याचा विषय खूप महत्त्वाचा आहे, अर्थात औषधाविना आरोग्यच, पण यामध्ये केसाचं आणि त्वचेचं सौंदर्य याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे या एपिसोड पुरते मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे. खरंच इथे आलात, मनापासून धन्यवाद. थँक्यू. यानंतर साम संजीवनी उद्या वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.